नमो नमः. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोदम वितनोतु संवादः या पाठाचा भाषाभ्यास सोडूया. यात मी 2 भाग केले आहेत. प्रथम भागात संदर्भासह स्पष्टीकरण कसे सोडवायचे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर उर्वरित प्रश्नांचा परिचय आपण दुसऱ्या भागात करून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया भाषाभ्यासाचा दुसरा भाग. या भागामध्ये आपण आता दुसऱ्या प्रश्नापासून सर्व प्रश्न सोडूया. उचितम कारणं चित्वा वाक्यानि पुनर्लिखत. योग्य कारण निवडून वाक्य पुन्हा लिहा. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत काही प्रश्न दिलेले आहेत आणि 2 पर्याय आहेत. त्या दोन्हीपैकी एक बरोबर पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मुसली कृष्णम अधिक्षिपती. मुसली हे कोणाला म्हटलं आहे? आपण पाहिलं होतं मागे श्लोकांमध्ये. मुसली हा शब्द मुसल धारण करणारा कोण? तो कृष्णाचा बंधू. आपल्या लक्षात आलं? जो हल धारण करतो त्याला हलधर असा देखील शब्द आहे. मुसली असाही शब्द आहे, परंतु त्याचं वास्तविक नाव काय आहे? बलराम. लक्षात आलं? तर मुसली कृष्णम अधिक्षिपती. बलराम कृष्णाची निंदा करतो. अधिक्षिपतीचा अर्थ होतो निंदा करतो, नाव ठेवणे. अधिक उपसर्ग क्षिप धातूचा अर्थ होतो नाव ठेवणे. तर या ठिकाणी आपल्या लक्षात यायला पाहिजे, हा जो भाग आहे अर्थ कळाला तर इथे कारण काय असतं निंदा करण्याचं किंवा नाव ठेवण्याचं? तर 2 पर्यायापैकी कोणतं कारण बरोबर येऊ शकतं सांगा? कृष्णः रंतुम गतः. कृष्ण खेळण्यासाठी गेला. रंतुमचा अर्थ खेळण्यासाठी. आणि दुसरा आहे कृष्णेन मृदभक्षिता. कृष्णाने माती खाल्ली. तर आपल्याला माहिती आहे की उत्तर ब हे बरोबर आहे. बकाः मानस जलाशयाय न स्पृहयन्ति यतः. बगळे मानस जलाशयाची अभिलाषा करीत नाहीत. मानस सरोवराची. कारण काय असतं? तत्र वातावरणं सुंदरं नास्ति तत्र शंभूकाः न सन्ति. तिथे वातावरण सुंदर नाही, तिथे गोगलगायी नाही. तर आपण श्लोकामध्ये पाहिलं होतं की त्यांनी विचारलं होतं की गोगलगायी तिथे आहेत का? तर हंसानं उत्तर दिलं होतं की नाही, आणि मग ते हंसावरती हसू लागले होते. तर तत्र शंभूकाः न सन्ति हे उत्तर बरोबर येईल. पुढच्या पानावर बघूया. या ठिकाणी सुद्धा अजून 2 प्रश्न आहेत, ते पाहूया. पद्मा मूढजनेभ्यः विभवं ददाति. पद्मा म्हणजे कोण? पद्मा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी मूर्ख लोकांना धनसंपत्ती देते. काय कारण असतं त्याचं? यतः कारण. सा अविचारिणी. मूर्खानां अन्या गतिः नास्ति. ती अविचारिणी आहे आणि मूर्खांची दुसरी गती नसते. गती म्हणजे आधार. तर या ठिकाणी आपल्याला ब हे उत्तर निवडावं लागेल. या ठिकाणी आपल्याला ब हे उत्तर निवडावं लागेल. चौथा प्रश्न. षण्मुखः पित्रे गंगाम उत्स्रष्टुम कथयति. षण्मुख म्हणजे कोण? 6 तोंडे असलेला कोण? कार्तिकेय. तर कार्तिकेय पित्रे वडिलाला, पितृशब्दाचं हे चतुर्थी एकवचन आहे. गंगाम उत्स्रष्टुम कथयति. गंगेला सोडण्याचे सांगतो. तर या ठिकाणी म्हणजे सोडा असे म्हणतो. तर कारण काय असतं त्याचं सांगा बरं. गंगा शिवस्य शिरसी भारभूता. गंगा
शिवाच्या मस्तकावरती, शिवाच्या डोक्यावरती भारभूत झालेली आहे, म्हणजे ओझे झालेली आहे? नाही, हे तर उत्तर येऊ शकणार नाही. षण्मुखस्य माता गंगायाः कारणात कुप्यती. कार्तिकेयाची आई गंगेच्या कारणामुळे गंगेमुळे रागावते. तर हे उत्तर बरोबर आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. उचितम वाक्यांशम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य वाक्यांश निवडायचा आहे. योग्य वाक्यांश निवडून वाक्य पुन्हा लिहा. तर इथे काही पर्याय दिलेत, आपण बघूया. 2 प्रश्न आहेत. कृष्णस्य विकासिते वदने अंबया. कृष्णाचे उघडलेले तोंड, विकासिते वदने, कृष्णाने तोंड उघडले असता. अंबा म्हणजे आई, आईने. तर आपल्याला पुढे कळतं समस्तम जगद्दृष्टम. तोंडामध्ये काय पाहिलं होतं? संपूर्ण जग, म्हणजे उत्तर हे बरोबर आहे. नीलकंठः शंकरम पार्वती. नीलकंठम शंकरम पार्वती. नीलकंठम शंकरम, निळा कंठ असलेल्या शंकराला पार्वती काय करायला सांगते? जरा आपण इकडे लक्ष दिलं, मी इथे मुद्दाम श्लोक ठेवलेले आहे बघा. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे नीलकंठ प्रियेहम. तर केकाम एकाम कुरु असं दुसऱ्या ओळीत आलेलं आहे श्लोकामध्ये. तर आपल्याला इथे उत्तर काय घेता येईल? नीलकंठम शंकरम पार्वती केकाम कर्तुम आदिशती. लक्षात आलं? तर केकारव करण्याचा आदेश देते की तू नीलकंठ मोर आहेस, तर मग केकारव करून दाखव, आवाज करून दाखव, ध्वनी करून दाखव. तर इथे मोराच्या आवाजाला केका असं म्हणतात. हा एक प्रश्न झाला. आता पुढचं बघूया. उचितम शब्दम चित्वा चतुष्कोणम पूरयत. योग्य शब्द निवडून चतुष्कोण कोष्टक पूर्ण करायचं आहे. पूरयत. तर बघूया आपण की या ठिकाणी कोणकोणते शब्द येऊ शकतात. रंतुम गतेन कृष्णेन भक्षिता. खेळायला गेलेल्या कृष्णाने खाल्ली. काय खाल्ली आपल्याला माहिती आहे? मृद भक्षिता. तर या ठिकाणी आपण घेणार शब्द मृद. पार्वत्या हतवचाः. पार्वतीच्या द्वारे. हतवचः म्हणजे निरुत्तर झालेला. कोण असतो पार्वतीच्या द्वारे निरुत्तर झालेला? तर या श्लोकामध्ये आपल्याला जर पाहायला गेलो तर श्लोक आपण पाहू शकतो. श्लोकामध्ये हतवचः पातुवश्चंद्रचूडः असं आलेलं आहे. तर मग आपण इथे काय घ्यायचं आहे? इथे उत्तर घ्यायचं चंद्रचूडः. चंद्रचूड म्हणजे कोण? चंद्रचूडचा अर्थ होतो शंकर. हंसस्य मूलस्थानम. हंसाचे मूळ ठिकाण कोणते आहे? तर आपण श्लोकामध्ये मानसात असा शब्द पाहिलेला आहे 3ऱ्या श्लोकामध्ये. बघा इथे मानसात. तर मानस सरोवर आहे ना, तर इथे आपण मानस सरह असं उत्तर लिहू शकता. मानस सरह किंवा मानस सरोवरः असंही म्हणता येईल. मानसः असंही म्हणता येईल. सर्वजनेषु पूजिततमः. आता या ठिकाणी सर्वजनेषु पूजिततमः, सर्व लोकांमध्ये अत्यंत पूजनीय कोण असतो? तो विद्वान असतो. तो उत्तर आपण घ्यायचं इथे विद्वान. अशेष वदनेहि प्रत्युत्तरम दत्तवान. सर्व तोंडांनी उत्तर दिले. कोणी उत्तर दिले आपल्याला माहिती आहे. तो शेवटचा श्लोक आपण पाहिला आहे. त्या श्लोकामध्ये एका ठिकाणी वर्णन आलेलं आहे बघा. हा 5वा श्लोक जो आहे तो अंबा कुप्यतिता मूर्ध्नि विदिता या ठिकाणी. तर प्रत्युत्तरम दत्तवान कोणी उत्तर दिले होते? तर षण्मुखाने. तर आपण या ठिकाणी काय करणार आता पहा. अशेष वदनेहि प्रत्युत्तरम दत्तवान. कोणी उत्तर दिले? षण्मुखः. ठीक आहे. आता पुढचा बघूया प्रश्न. पूर्णवाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहा. 4 प्रश्न दिलेले आहेत. माता कृष्णस्य वदने किम अपश्यत. माता कृष्णस्य वदने, कृष्णाच्या तोंडामध्ये आईने काय पाहिले?
तर आपण किम या शब्दाच्या जागी, या प्रश्नवाचक शब्दाच्या जागी समस्तम जगत एवढा एक शब्द भरायचा आणि बाकी वाक्य तसंच ठेवायचं. समस्तम जगत. किमच्या जागी हा शब्द ठेवा आणि पूर्ण वाक्य असं लिहायचं. माता कृष्णस्य वदने समस्तम जगत अपश्यत. लक्षात आलं? आणि प्रश्नवाचक जे चिन्ह आहे ते काढून टाकणार आणि तिथे दंडरेषा देणार. वाक्य कधीही लिहिताना पूर्ण लिहायचं आहे. 1-2 शब्दामध्ये असं उत्तर द्यायचं नाही. तर इथे मी जागा नसल्यामुळे तुम्हाला सांगत आहे, पण तेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये लिहिताना मात्र पूर्ण वाक्यामध्ये उत्तर आपण लिहायला पाहिजे. वहीतसुद्धा असंच लिहून घ्या. कीदृशः चंद्रचूडः वह पातु. कशा प्रकारचा चंद्रचूड. चंद्रचूड म्हणजे कोण? चंद्र आहे मस्तकावर, चूडा म्हणजे मस्तक. कोणाला म्हटलेलं आहे? शंकराला. तर कशा प्रकारचा शंकर तुमची रक्षा करू असं म्हटलं. तर इथे आपल्याला त्या श्लोकामध्ये शब्द आला होता आणि तो तेवढा एक शब्द आपण कीदृशः या प्रश्नार्थक शब्दाच्या जागी वापरायचा आणि वाक्य तसंच ठेवायचं. हतवचाः असा शब्द आला होता. हतवचाः चंद्रचूडः वह पातु आणि तिथला प्रश्नार्थक चिन्ह काढून आपण तिथे पूर्णविराम द्यायचा. तर इथे आपण बघूया आणखी बाकीचे प्रश्न. पहा. कही ही कृतम. कोणी ही करायला सुरुवात केली? कोण ही करू लागले? तर कही या प्रश्नार्थक शब्दाच्या जागी बकही असा शब्द वापरा. बगडे ही करून हसू लागले होते. बकही ही कृतम. लक्षात आलं? बघू आणखी. पद्मा मूढजनेभ्यः किं ददाति. पद्मा मूढजनेभ्यः किं ददाति. पद्मा म्हणजे लक्ष्मी आणि मूढजनेभ्य मूर्ख लोकांना काय देते? तर या ठिकाणी फक्त आपण काय करणार? किम हे जे प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला काय शब्द वापरायचा? द्रविणम. द्रविणम शब्द वापरायचा आणि मग वाक्य कसं होणार? पद्मा मूढजनेभ्यः द्रविणम ददाति आणि पूर्णविराम द्यायचा. प्रश्नार्थक शब्द काढून प्रश्नार्थक चिन्ह काढायचं आणि त्या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आणि प्रश्नार्थक शब्दाच्या जागी द्रविणम शब्द वापरायचा. ठीक आहे. आता आपलं हा एक प्रश्न पूर्ण झालेला आहे. बघूया आता पुढचेही काही प्रश्न. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम लिखत. वाक्य पुन्हा लिहून सत्य असत्य लिहा. ठीक आहे. आता कृष्णेन नवनीतम भक्षितम. कृष्णाने लोणी खाल्ले. लोणी तर नाही खाल्ले. तर आपल्याला कळतं आपल्याला की नवनीतम नाही खाल्लेलं आहे. तर वाक्य कसं आहे? हे असत्य आहे. तेव्हा आपण इथे पुढे बाण देऊन असत्यम असा शब्द लिहिणार. वाक्य लिहायचं बरं का. उत्तर लिहिताना वाक्य पुन्हा लिहायचं आणि त्या ठिकाणी पुढे असत्यम असा शब्द आपण वापरणार. ठीक आहे. नंतर आणखी बघूया. लक्ष्मी ही विद्वज्जनेभ्यः नितराम द्रविणम ददाति. लक्ष्मी विद्वानांना, विद्वज्जनेभ्यः म्हणजे विद्वान लोकांना, खात्रीने द्रविणम ददाति धनसंपत्ती देते. तर लक्ष्मी विद्वानांना देत नाही, आपण पाहिलं होतं, मूर्खांना देते. म्हणून हे वाक्य कसं झालं सांगा बरं? हे वाक्य देखील असत्यम असंच लिहिणार आपण. यमुना शंकरस्य मूर्ध्नी स्थिता. यमुना ही शंकराच्या डोक्यावरती होती. तर सांगा तसं आहे का? यमुना आहे का? कोणाबद्दल वर्णन आलं होतं? हे आपण गंगेबद्दल पाहिलं आहे. म्हणून हेही वाक्य आपल्याला काय लिहावं लागेल? असत्यम. हेही वाक्य असत्यम. तर तिन्ही वाक्य असत्यम आहेत. रेखांकितम पदम आधृत्य प्रश्न निर्माणम कुरुत. तर इथे 2च वाक्य दिलेली आहेत. आपल्याला काही अडचण नाही जास्त. तरुहू न वदती. झाड बोलत नाही. तर या ठिकाणी तरुहू हा प्रथमा एकवचन आहे. तर आपण इथे प्रश्नार्थक शब्द काय वापरणार सांगा बरं? तरु पुल्लिंगी आहे म्हणून इथे प्रश्नार्थक शब्द वापरायचा कह आणि पुढे जी दंडरेषा आहे ती काढून टाकायची आणि त्या ठिकाणी
प्रश्नचिन्ह टाकायचं. तर वाक्य कसं झालं तयार मग? कह न वदती. आणि दुसऱ्या वाक्याबद्दल पण पहा, पद्मा मूर्खेभ्यः द्रविणं ददाती. पद्मा मूर्खेभ्यः, इथे अंडरलाईन आहे मूर्खेभ्यः. तर मूर्खेभ्य रूप कोणतं आहे हे सांगायचं. बघा लक्षात घ्या, भ्य प्रत्यय चतुर्थीचा किंवा पंचमीच्या बहुवचनामध्ये. पण या ठिकाणी आपल्याला चतुर्थी बहुवचन कळतं ते, कारण धातूचा प्रयोग असेल की ज्याला वस्तू दिली जाते चतुर्थी करतो आपण तद्वाचक शब्दाची. तर आपण इथे मूर्ख शब्दाची विभक्ती रूप आपल्याला लक्षात आलं. तर आता आपण काय करणार, तर किम सर्वनामाचं केभ्यः असं रूप घेणार आणि पद्मा केभ्यः द्रविणं ददाती असा प्रश्न बनवणार. हे प्रश्न तयार करण्याच्या बाबतीमध्ये नियम आपण पाहिला. तर आता अजूनही दुसरे काही प्रश्न आहेत छोटेसे, तेही बघूया. सर्वनामस्थाने नाम, नामस्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. अतिशय सोपा प्रश्न असतो हा. तर इथे तुम्हाला काही चांगल्या प्रकारे सर्वनाम यायला पाहिजेत, नामाची रूपं यायला पाहिजेत. तर सर्वनामाची रूपं जर तुम्हाला लिहिता येत असतील तरच तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. म्हणून इदम, तद, एतद, यद, किम, अस्मद, युष्मद ही महत्त्वाची सर्वनामाची रूपं पाठ करून ठेवायला पाहिजे तुम्ही. अंब बघूया आता. अंब पश्य आननम, आई तोंड बघ. आता इथे आननम रूप कोणतं आहे हे लक्षात यावं आपल्या. हे आननम रूप द्वितीय एकवचन आहे. अंब पश्य आननम. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, इदम सर्वनामाचं आपल्याला रूप बदलावं लागेल. तर कोणतं रूप येतं? आनन शब्द कसा आहे? नपुंसकलिंगी आहे. तर बदल काहीच होत नाही, तसंच राहतं ना ते. तर इदमच राहील. जसं इदम इमे इमानी, इदम इमे इमानी अशी रूपं चालतात. मानसे सुधा सन्निभम अंभः अस्ति. मानसे हे सप्तमीचं एक वचन आहे. मानस सरोवरामध्ये अमृतासारखे पाणी आहे. तर आता इथे मानसे ही सप्तमी आहे, तेव्हा आपण काय करणार, तत्सर्वनामाची सप्तमी घेणार. तर तस्मिन अशी सप्तमी होते. मग तो शब्द पुल्लिंगी असेल नपुंसकलिंगी असेल तरी तस्मिन रूप राहतं. हे दोन वाक्य झाले. आता आपण बघूया पुढच्या पानावरती. पुढच्या पानावरती प्रश्न आहे, विशेषण विशेषाणाम मेलनम कुरुत. विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. तर कशा प्रकारे हा प्रश्न आहे, थोडासा श्लोकांचा जर अभ्यास केला तर आपल्याला पटकन कळतं. त्या ठिकाणच्या जोड्या मी सांगून टाकतो, त्या मात्र आपण लक्षात घ्यायच्या आहे. तर विकासिते सप्तमीचं रूप आहे, तर इकडं सप्तमीचा हा शब्द आपल्याला कोणता दिसतो, विकासिते वदने. लक्षात आलं. समस्तम नपुंसकलिंगी आहे, जगत. हतवचाः कोणासाठी आला हा, चंद्रचूडः. लोहित लोचनास्य चरणः. बघा, लोहित म्हणजे लाल, लोचन म्हणजे डोळे, आस्य म्हणजे तोंड, चरण म्हणजे पाय. तर कोणासाठी शब्द येता येतो, हंससाठी. आणि पूजिततमः विद्वान म्हणजे अधिकचा शब्द कोणता आहे या ठिकाणी, अंभः, ज्याच्यासाठी इकडे आपल्याला विशेषण दिसत नाही. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संधी तालिका. सर्व संधी मी तुम्हाला श्लोकांसोबतच लिहून दिलेली आहे, तेव्हा आता काही विशेष तुम्हाला पाहायची काही गरज नाही. पण तरी देखील आता आपण ही 2-3 संधी आहेत ती सोडूया. तरुर्जीवितेशः, या ठिकाणी पूर्वपदी तरुः आणि उत्तरपदी कोणता शब्द आहे, जीवितेशः. जीवितेशः. त्यानंतर सुवर्णपंकजवनान्यंभः. तर या ठिकाणी अंभःच्या अलीकडे मोठा शब्द आहे, थोडा आपण बाजूला इथे लिहून पाहूया. तो शब्द कोणता आहे, सुवर्ण पंकज वनानी. सुवर्ण पंकज वनानी असा पूर्वपदी हा शब्द आढळतो. ठीक आहे. आता आपल्याला आणखी एक पाहायचा आहे संधी, बकही
आकर्ण्य. तर इथे मात्र संधी करायचा आपल्याला. तर इथे संधी करण्यासाठी संधीचा विसर्ग संधीचा नियम आपल्याला लक्षात घ्यायचा. विसर्गाच्या अगोदर जर अ किंवा आ सोडून इतर स्वर असेल आपल्याला दिसतच आहे या ठिकाणी, आणि नंतर आ हा स्वर आलेला आहे तर र होत असतं. तर मग काय होईल, बकैराकर्ण्य. र झालं ना, विसर्गाचा र झाला आणि पुढचा आ जोडला तर आकर्ण्य असं झालं रूप, बकैराकर्ण्य. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. पृथक्करणं कुरुत. हाही सोपा प्रश्न असतो. ज्याला रेखाचित्र मी एका श्लोकावरती विचारलेले आहे. चंद्रचूडस्य अन्यानी नामानी. आपण त्या एका श्लोकामध्येच पाहिलं आहे की ज्या ठिकाणी इतर नाव आलेले आहेत. तर आपण 4 नावं इथे लिहून टाकूया. जशी पहा, चंद्रचूडस्य अन्यानी नामानी. तर एक नाव घेऊ आपण शूली. अजून एक कोणतं नाव घेता येईल, नीलकंठ. जे श्लोकात आले तेच घ्यायचे, दुसरे माहिती असले तरी आपण लिहायचे नाहीत. नीलकंठ. शंकराची इतर नावं शूली आहे, नीलकंठ, स्थाणुः असं नाव आलं होतं, स्थाणुः. आणि पशुपती ही एक नाव आलेलं आहे. ठीक आहे. आता हा एक आहे. ज्याला रेखाचित्रामध्ये आणखी एक आहे, सागरस्य अन्यानी नामानी. हे पण एका श्लोकात शेवटच्या 5व्या श्लोकामध्ये आलेले आहेत नावं. तर तिथे मग आपण एका ओळीनं नावं लिहू शकता. जसं अंबोधी ही एक नाव आलेलं आहे, अंबोधी. ठीक आहे. उदधी, पयोधी आणि जलधी. जलधी. तर अशी ही 4 नावं. यानंतर बघूया तिसरा प्रश्न यातलाच, आणि हाही सोपा आहे. मानस सरोवराचं वर्णन जे हंस आणि बगळ्यांच्या संवादामध्ये होतं, त्या ठिकाणी मानसे एते संती, मानस सरोवरात काय काय आहे हे सांगितलेलं आहे. तर आपल्याला इथे तालिका ही या ठिकाणचं कोष्टक आपल्याला भरायचं आहे. तर काही शब्द दिलेत त्यांनी, काही आपल्याला भरायचे आहेत. तर आता मानसे एते संती, मानस सरोवरामध्ये हे आहेत. तर आपल्याला एक एक गोष्ट लिहिता येईल. तर रत्नानाम निचयाः असा एक शब्द आपल्याला घेता येईल. या ठिकाणी रत्नानाम निचयाः काय काय आहे तिथे. रत्नानाम निचयाः असा एक शब्द घेता येईल. नंतर सुवर्ण पंकज वनानी हा एक शब्द घ्या. सुवर्ण पंकज वनानी. वैदुर्यरोहः क्वचित शब्द ज्या ठिकाणी आलेला आहे, वैदुर्यरोहः. आणखी एक आपल्याला एक दिलेलं आहे, सुधा सन्निभम अंभः. तर एक आणखी मानस सरोवरामध्ये हंस पण आहेत ना, तर मग हंस हा एक आपल्याला लिहिता येईल. तर अशा पद्धतीने आपण हे काही जालरेखाचित्र पूर्ण केलेले आहेत. यानंतर एक क्रमसंयोजनम आहे, तोही आपण पूर्ण करूया. क्रमेण योजयित्वा वाक्यानी पुनर्लिखत. क्रमाने यांचा क्रम लावायचा आहे. तर सर्वप्रथम कोणतं येईल ते बघूया आपण, त्यानंतर दुसरं कोणतं, तिसऱ्या क्रमांक कोणतं आणि चौथ्या क्रमांकावर कोणतं. बघा, मातुः विस्मयवशता, आईचे चकित होणे. कृष्णस्य मृद्भक्षणं, कृष्णाचे माती खाणे. वदने जगद्दर्शनम, वदनाचा अर्थ काय होतो, तोंड. तोंडामध्ये संपूर्ण विश्वाचं दर्शन.
मुसलिनः अंबायै कथनम आणि बलरामाचे आईला सांगणे. तर सर्वात प्रथम आपल्याला काय की कृष्णानं माती खाल्ली, तर ही गोष्ट 1 क्रमांकाला येईल. त्यानंतर ही गोष्ट आईला सांगितली बलरामाने, तर 2 क्रमांकाला येईल. त्यानंतर मग कृष्णाच्या तोंडामध्ये संपूर्ण विश्वाचं दर्शन झालं होतं, तर हे 3 क्रमांक द्या. आणि ते पाहून मग चकित झाली आई, तर 4 क्रमांकावरती मातुः विस्मयवशता. तर अशा पद्धतीनं आपण हा भाषाभ्यास पूर्ण केलेला आहे. इथे उपक्रम पण दिलेत काही. एतानी सुभाषितानी चित्रकथारूपेण आलिखत. ही सुभाषिते चित्रकथेच्या रूपाने लिहा. आलिखत तर कथा तयार करून लिहायचं आहे. हा एक प्रयत्न होईल. चांगल्या प्रकारे जर संस्कृत वाक्य आपल्याला येत असतील तर आपण या सुभाषितांचं कथेच्या रूपाने देखील मांडणी करू शकता. सूत्रधारम नियोज्य सुभाषितानां नाट्यीकरणं कुरुत. सूत्रधाराचं नियोजन करून सुभाषितांचे सादरीकरण करा. तर तिथे सूत्रधार, त्यानंतर संवाद करणारी पात्र, अशा प्रकारचा एक अभिनय वजा छोटंसं नाट्य सादर करा. अशा प्रकारे या ठिकाणी उपक्रम तुम्हाला दिलेले आहे. तर आपण या पद्धतीने हा मोदम वितनोति संवादः या पाठातील भाषाभ्यास पूर्ण केलेला आहे. आपण दुसऱ्या भागामध्ये संदर्भासह स्पष्टीकरण कसं लिहायचं त्याबद्दल देखील चर्चा करणार आहोत. तेव्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.